पुण्यात मार्केट यार्ड परिसरात भीषण आग लागली। अग्निशमन दलाच्या 20 गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। आंबेडकर नगर या झोपडपट्टीत आग लागलेली आहे। 70 ते 80 झोपड्या या आगीत जळून खाक झालेल्या आहेत। अग्निशमन दलाच्या 20 गाड्या ही आग विझवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाल्या आहेत। आंबेडकर नगर झोपडपट्टीमध्ये हे अग्नितांडव सुरू आहे। 70 ते 80 झोपड्या या जळून खाक झाल्या आहेत। ही दृश्य आपण पाहू शकताय। मोठी आग आहे ही। अग्निशमन दलाच्या 20 गाड्या ही आग विझवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाल्यात। मात्र या आगीत 70 ते 80 झोपड्या जळून खाक झाल्यात। मोठी आग आहे ही। ही आग विझवतानाची दृश्य आपण पाहतोय। अत्यंत दाटीवाटीने या झोपड्या आहेत इथे आणि ही आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। अग्निशमन दलाच्या 20 गाड्या यासाठी घटनास्थळी दाखल झाल्या आहेत। या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे आपल्या सोबत आहेत। अरुण, एकतर दुपारची वेळ आहे त्यामुळे उन्हामुळे ही आग विझवताना अडचणी येत आहेत काही? निश्चितपणे सुवर्णा, खरं तर 10-10:15 दरम्यान ही आग लागलेली आहे। आत्ता आपण या क्षणी ही आग नियंत्रणात असल्याचं म्हणता येईल। आग बऱ्यापैकी आटोक्यात आलेली आहे। अग्निशामक दलाचे जवान आणि इथले जे स्थानिक म्हणजे या वस्तीमध्ये किंवा परिसरात राहणारे जे तरुण आहेत त्यांनी ही आग या ठिकाणी विझवण्यासाठी ते सगळे प्रयत्न करत आहेत। जवळजवळ 70 ते 80 झोपड्या ज्या आहेत या ठिकाणी ह्या जळून खाक झालेल्या आहेत। मोठं नुकसान जे आहे या गोरगरीब लोकांचं झालेलं आहे। या परिसरामध्ये महत्त्वाच्या ज्या अडचणी आहेत त्या म्हणजे की अग्निशामक दलाच्या गाड्या किंवा यंत्रणा इथपर्यंत पोहोचणं हा एक भाग असतो। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की गर्दी मोठ्या प्रमाणावरती होत असते, ती देखील नियंत्रणात या ठिकाणी आणावी लागते। आणि तिसरं आपण जसं म्हटलं की उन्हाळ्याचे दिवस आहेत, अशावेळी खूप त्रास होत असतो। म्हणजे आत्ता देखील एका जवानाला धुराचा त्रास सुरू झाला, त्याला त्या ठिकाणी त्याला अस्वस्थ वाटायला लागलं, म्हणून त्यासाठी ॲम्ब्युलन्स देखील बोलवण्यात आली होती। आणि हे सगळं करत असताना आगीवरती नियंत्रण मिळवणं महत्त्वाचं असतं। ही आग अधिक पसरू नये हे देखील महत्त्वाचं असतं। या सगळ्या अक्षरशः दाटीवाटीनं पसरलेल्या ह्या सगळ्या झोपड्या आहेत। मोठ्या संख्येनं लोक या ठिकाणी राहतात आणि मग त्या लोकांना देखील सुरक्षित बाहेर काढणं आवश्यक असतं। इथल्या आसपासच्या ज्या झोपड्या आहेत तर त्यांना इथून बाजूला हलवण्यात आलेलं आहे। या ठिकाणी काही सिलेंडरचे देखील स्फोट झाले। इतर ठिकाणी स्फोट होऊन आणखी आग भडकू नये किंवा मोठी हानी होऊ नये याची काळजी घ्यावी लागते। तर हे सगळं करत असताना ही सगळ्या प्रकारची खबरदारी घेत या ठिकाणी आग ही विझवण्याचे प्रयत्न सुरू आहे। आत्ता आपण पाहतो आहोत की आग ही बऱ्यापैकी नियंत्रणात आलेली आहे, किंबहुना विझली आहे। मात्र जे कुलिंगचं काम आहे, पाण्याचा फवारा मारून आग विझवण्याचं किंवा धूर शमवण्याचं काम अजूनही सुरू आहे। आणि जे काही इथले तरुण आहेत, या परिसरातले जे काही मुलं आहेत ते ह्यासाठी प्रयत्न करतायत, ते मदत करतायत। अरुण, तुम्ही सुद्धा म्हणालात आणि दृश्यांमध्ये सुद्धा दिसतंय अत्यंत दाटीवाटीचा हा परिसर आहे। आग लागली त्यावेळेला कोणी होतं का तिथे? कोणी जखमी झालेलं आहे का? त्या संदर्भातली काही माहिती मिळू शकली आहे? सुवर्ण, आत्तापर्यंत म्हणजे ज्यावेळी पहिल्यांदा इथनंच एका इथं जवळच असलेल्या एका इमारतीमध्ये एक व्यावसायिक राहतात, त्यांनी ते सगळं दृश्य पाहिलं होतं। त्यांनी त्यांच्या व्हिडिओ म्हणजे मोबाईलमध्ये देखील ते हे केलं आहे, शूट केलं आहे। सुदैवानं कुणाची म्हणजे इथे जीवितहानी किंवा कुणी जखमी झाल्याची माहिती आत्तापर्यंत तरी नाही आहे। आगीची ज्यावेळी कल्पना आली किंवा आग धूर येतोय किंवा आग भडकली हे कळताच लोक जे आहेत ते आपापल्या घरातनं बाहेर पळाले। त्याशिवाय जिथपर्यंत आग पोचलेली नव्हती, मात्र इतर ज्या झोपड्या आहेत तिथल्या लोकांनी देखील आपलं सामान वगैरे सगळं घेऊन ते बाहेर इथनं कसाबसा म्हणजे जीव वाचवत आणि आपला सगळा जो साहित्य वाचवत ते इथनं बाहेर पडलेले आहेत। मात्र जे लोक इथं झोपड्यांमध्ये म्हणजे ज्यांच्या झोपड्या जळालेल्या आहेत त्यांचं मात्र निश्चितपणे मोठं नुकसान झालेलं आहे। मग घरातलं अगदी अन्नधान्य असू द्यात, कुणाची कागदपत्रं असतील, काय जो असतील बार बारदाना, तर सगळं जे आहे तर ते या ठिकाणी जळून खाक झालेलं आहे। आणि ते नुकसान या ठिकाणी मोठं आहे। आणि सुदैवाने जीवितहानी किंवा कुठली जखमी झाल्याचं आत्तापर्यंत तरी कळलेलं नाही।
अरुण, हा नेमका परिसर कसा आहे, याच्या आसपासचा परिसर कसा आहे? कारण या झोपड्या दाटीवाटीच्या आहेत, म्हणजे निश्चितच अग्निशमन दलाला तिथपर्यंत पोहोचताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला असणार आहे. शिवाय गर्दी सुद्धा मोठ्या प्रमाणात इथे झाली असणार आहे. सुवर्ण, हा जो परिसर आहे हा मार्केट यार्डचा परिसर आहे. म्हणजे मार्केट यार्ड इथनं जवळच आपण पाहतो आहोत की पुण्याची जी मोठी घाऊक बाजारपेठ आहे ती या ठिकाणी आहे आणि त्याच्या मागच्या बाजूचा हा सगळा भाग आहे. आणि मोठ्या प्रमाणात म्हणजे आजूबाजूला जरी मोठमोठ्या सोसायटी आणि इमारती असल्या तरी त्याच्यामध्ये जे आहे ती ही झोपडपट्टी आहे. आंबेडकर नगर म्हणून ही ओळखली जाते. इथेच मध्ये एक मस्जिद देखील आहे मोठी. तर ह्या परिसरामध्ये म्हणजे जसं आत्ता आपण म्हणाल की गाड्या पोचणं, तर हे कुठलीही झोपडपट्टी असेल तर तिथे अग्निशामक दलाच्या गाड्या किंवा यंत्रणा पोचणं खरोखर अवघड असतं. आता देखील गाड्या अतिशय दूर म्हणजे कुठेतरी बाहेर रस्त्यावरती किंवा लांब आपण ते पाईप बघू शकत असाल की तिथनं पाईप इथपर्यंत पोहोचवलेले आहेत आणि त्याद्वारे ती आग विझवण्याचं काम सुरू आहे. थेट या झोपड्यांपर्यंत गाडी पोहोचू शकत नाही. आणि जसं म्हटलात की मोठी गर्दी आहे, लोक अगदी बरोबर. ही गर्दी अशा परिस्थितीमध्ये बघ्यांची गर्दी इथे वाढत असते आणि ती गर्दी नियंत्रणात आणणं हे मोठं जिकरीचं काम खरं तर पोलिसांकडे असतं. अरुण, धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.